दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आबिटकर, पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री. जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शारीरिक शिक्षण क्रीडा शिक्षकांची रिक्त पदे 100% क्षमतेने पवित्र पोर्टल टेट 2020-25 अंतर्गत तातडीने भरावीत, अन्यथा सोमवार दिनांक 27 एप्रिल 2026 पासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा युवा शारीरिक शिक्षण महासंघाच्या बैठकीत देण्यात आला. संघटनेच्या बैठकीत शासन निर्णय दिनांक 2 जानेवारी 2026 नुसार क्रीडा शिक्षकांची सर्व पदे पहिल्या टप्प्यात भरण्याची मागणी करण्यात आली. तसेच दिनांक 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार रिक्त होणाऱ्या पदांवर इतर विषय शिक्षकांचे समायोजन न करता ती पदे पवित्र पोर्टल मार्फतच भरण्यात यावीत, अशी भूमिका मांडण्यात आली. जिल्हा परिषद, केंद्र शाळा, माध्यमिक शाळा, महानगरपालिका व नगरपालिका शाळा, शासकीय आश्रमशाळा तसेच समाज कल्याण विभागाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सर्व शारीरिक शिक्षकांची पदे पवित्र पोर्टल टेट 2020-2025 अंतर्गत पूर्ण क्षमतेने भरण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान पवित्र पोर्टल टेट 2020-25 चा निकाल जाहीर झाला असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 राज्यात लागू आहे. त्या धोरणातील प्रकरण क्रमांक 7 मध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळांमध्ये क्रीडा शिक्षक नियुक्तीबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शासन निर्णय दिनांक 15 मार्च 2024 नुसार प्रत्येक 251 विद्यार्थ्यांमागे एक शारीरिक शिक्षक नियुक्त करणे बंधनकारक आहे. याशिवाय 21 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 16 मध्येही क्रीडा शिक्षक नियुक्तीबाबत स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र या सर्व शासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करत संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. या बैठकीत संघटनेचे अध्यक्ष निलेश साळुंके, उपाध्यक्ष संग्राम पाटील, कोमल जंत्रे, कार्याध्यक्ष अनिल अडसुळे, सचिव रणजित पाटील, संघटक निशांत पाटील, सुजाता पाटील, अक्षता साळुंके, शिवप्रताप मेल, सिंगरे, अमित बरगाले, रामचंद्र पाटील, प्रवीण वरुटे आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. महाराष्ट्र शासन 2 जानेवारी 2026चा JR, या JR नुसार विशेष शिक्षक म्हणजे केंद्र स्तरावर विशेष शिक्षकाची नियुक्ती संदर्भात हा JR आहे आणि त्यानुसार आता राज्यभरात 4860 ही नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. ती भरण्याचा मानस आपल्या राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घोषित केलेल्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये आणि त्यानुसार या कार्यवाहीसाठी युवा शारीरिक शिक्षक संघटना कोल्हापूर जिल्हा यांच्यातर्फे कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.